तिकडे नांदेडमध्ये हिंद की चादर कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे। कार्यक्रमस्थळी आरोग्य सेवेला प्राधान्य दिलं गेलंय। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष आहे। 350व्या समागम वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। याच कार्यक्रमासंदर्भातील आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। हिंद दी चादर या कार्यक्रमाला आता सुरू झालेली आहे। गुरु ग्रंथ साहेबचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। 52 एकर या परिसरामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। आपण बघू शकतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं देश विदेशातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या भाविकांसाठी जे आहे आरोग्य सेवा या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या सर्व आजारांवरती या ठिकाणी निदान केल्या जाईल, त्याची औषधोपचार केल्या जातील, ही सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर आपली नेत्र तपासणी असेल किंवा आरोग्याबाबतच्या ज्या शंका असतील त्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी आपली सेवा बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याचसह इतरही सर्व सोयी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनातर्फे राबवण्यात येत आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालंय। गुरु ग्रंथ साहेब यांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कार्यक्रमस्थळी आता दाखल झालेले आहेत। अध्यक्ष ਸਾਡੇ ਸਮਿਤੀ ਦੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਵੀ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਉਹ ਵੀ ਮਾਨ ਸਾਹਿਬ ਦਾ ਸਨਮਾਨ ਕਰਨ। ਨਾਲ ਹੀ ਮੈਂ ਬਾਬਾ ਜੀ ਨੂੰ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।